तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये एक नवीन प्रकारचा प्रश्न ट्रेंडिंगला आहे। तो प्रश्न असा आहे की 1/1 जस्ट एन एक्झाम्पल म्हणून मी संख्या घेतो 1/7 1/7 चा वर्ग 1/7 चा घन अधिक 1/7 चा चौथा घात असं इन्फिनिटी पर्यंत करत गेलो म्हणजे कधीच न संपणारी ही सिरीज आहे। तर याचं उत्तर किती? जर तुम्ही इथं आधी घातांक काढत बसलात, नंतर भागाकार करत बसलात आणि नंतर बेरीज करत बसलात तर तुमचं आयुष्य जरी गेलं तरी याचं उत्तर निघू शकत नाही। याची एक ट्रिक असते, छेदस्थानी संख्या 7 आहे ना, तुमचं उत्तर असणार आहे 1/6। फक्त 1 सेकंद लागतोय, फक्त 1 सेकंद। ट्रिक माहिती पाहिजे। इथं 7 होता म्हणून इथं 6 आला, इथं जर 9 असता इथं 8 आला असता। म्हणजे जी संख्या आहे त्याच्या अलीकडची संख्या घ्यायची। थोडक्यात तुम्हाला फॉर्म्युला काय मिळाला, 1/x अधिक 1/1 चा वर्ग अधिक 1/1 चा घन असं इन्फिनिटी पर्यंत गेला। उत्तर तुमचं काय येतं 1/1 च्या आधीची संख्या म्हणजे काय x - 1 हे तुमचं उत्तर असणार आहे। मग आता हे असं का, याच्या मागे काय कारण आहे याचा जो प्रूफ आहे तो मी तुम्हाला देतो। ठीक आहे, समजा संख्या घ्या x च म्हणू आपण 1/x 1/1 चा वर्ग अधिक 1/1 चा घन अधिक इन्फिनिटी पर्यंत याला आपण काय करू y म्हणू। ठीक आहे, दोन्ही बाजूंना x ने गुणू, इकडे x ने गुणलं xy आलं, इकडे x ने गुणलं इथं काय येईल x कट होऊन जाईल 1 येईल। याला जर x ने गुणलं तर काय येईल 1/x, याला x ने गुणलं तर 1/1 चा वर्ग असं करत इन्फिनिटी पर्यंत ही सिरीज जाणार आहे। म्हणजे आपल्याला काय मिळालं, आपल्याला माहिती आहे यालाच आपण काय म्हणलेलं आहे y म्हणलेलं आहे। म्हणजे xy बरोबर 1 अधिक y हे इक्वेशन आपल्याला मिळालं। आता त्याच्यानंतर काय करणार आपण xy मायनस y बरोबर 1, यातला y कॉमन काढा, y जर कॉमन काढला x - 1 बरोबर 1। आता काय करा y इकडेच ठेवा कारण आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची 1 आणि हा x - 1 तिकडे जाईल। म्हणजे आपल्याला काय मिळालं y ची किंमत किती मिळाली x - 1 आणि y कशाला मानलो आपण ह्या सिरीजला। याचं उत्तर आपल्याला काय मिळालं 1/x - 1 हे आपलं फायनल सोल्युशन। ठीक आहे, एक्सप्लेनेशन याचा प्रूफ। तुम्ही प्रूफ लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला कधी असा प्रश्न आला की समजा 1/13 1/13 चा वर्ग 1/13 चा घन असं करत करत इन्फिनिटी पर्यंत जात असेल, याचं उत्तर सरळ तुम्ही काय देणार 1/12। इथं 13 आलं म्हणून 12 घेतलं, इथं 15 आलं असेल तर तुम्ही 14 घेणार आहे। एक अलीकडची फक्त संख्या घ्यायची।